गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमचं लग्न कसं झालंच्या पार्ट 8मध्ये. तर काल सांगितल्याप्रमाणे माझं तर फिक्स झालं होतं की मला भूषणबरोबरच लग्न करायचं आहे. आणि आता भूषणची वेळ होती. त्याला डिसाईड करायचं होतं की त्याला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे की नाही. आम्ही अलिबागवरून आल्यानंतर माझे फ्रेंड्स, माझे फॅमिली मेंबर्स जे कोणी भूषणला भेटले होते ते सगळेच म्हणाले की मुलगा चांगला आहे, तुला सुटेबलही आहे, लग्न करून घे. पण भूषणच्या साईडने कोणीच मला भेटलं नव्हतं, नाही त्याचे फ्रेंड्स, नाही त्याचे फॅमिली. सो त्यानेही डिसाईड केलं की तोही त्याच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला मला भेटायला घेऊन जाईल. तर 1 जानेवारी 2021मध्ये तो आधी त्याच्या फ्रेंड्सला मला भेटायला घेऊन गेला आणि सेम डे इव्हनिंगमध्ये मी त्याच्या फॅमिलीलाही भेटले. त्याच्या फॅमिलीबरोबर आम्ही बाहेर फिरायला गेलो, डिनरला गेलो आणि त्यानंतर त्याने मला घरी ड्रॉप केलं. त्याने मला घरी ड्रॉप केल्यानंतर माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता, ह्याच्या घरच्यांना मी आवडली असेल ना, ह्याच्या फ्रेंड्सला मी आवडली असेल ना. आणि ह्या सगळ्या विचारात मी अजून खूप वेळ होती, कारण भूषणने मला त्याचं डिसिजन अजूनही सांगितलेलं नव्हतं. 2-3 दिवस गेले आणि त्यानंतर भूषणने मला ऑफिसमधून कॉल केला की मला भेटायला येशील का, मी या ठिकाणी आलो आहे. मी त्याला भेटायला गेली आणि तेव्हा त्याने सांगितलं की मीही लग्नासाठी रेडी आहे म्हणून. आमच्या दोघांचं एकमत झालं, आम्ही दोघेही लग्नासाठी रेडी झालो. पण तुम्हाला माहिती आहे का, लग्नासाठी रेडी झाल्यानंतरही आम्ही 1 वर्ष लग्न केलं नाही. ते का, ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. आणि आमची लव्ह स्टोरी कंटिन्यू ऐकण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.